चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आइए देखते हैं, मजा आएगा. आज आपण थोडं BEE या विषयाबद्दल थोडी चर्चा करूया. बघा, अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट हा जो पण आपण त्याच्या अगोदर ओके एक छोटा आपण व्होल्टेज करंट रेजिस्टन्स जो असतो किंवा पॉवर आणि एनर्जी असेल हे जे एक छोटा बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ आपण ऑलरेडी घेतलेला आहे तो जो सर्वांनी बघितला असेल अशी अपेक्षा करतो. ओके, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्होल्टेज काय असतं, करंट काय असतं एकदम डिटेल मी तुम्हाला विथ एक्झाम्पल समजून सांगितलेले. आता त्याच्या पुढे जायला आपल्याला सोपं जाईल जर तुम्हाला ते कळालं असेल तर. अदरवाईज इथे तो परत व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचं समजायला सोपं जाईल. ओके, बघा, तर आज आपण इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट या दोन गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत. बरोबर आहे. बघा, नेमकं इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे नेमकं काय होतं आणि मॅग्नेटिक सर्किट म्हणजे नेमकं काय होतं. ओके, या दोघांमध्ये थोडा फरक आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक. बरोबर, हे दोन पोर्शन वेगळे आहेत. ओके, मग इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किट, मग मी जर मला एक क्वेश्चन पडला, व्हॉट इज अन इलेक्ट्रिक सर्किट. बरोबर, इलेक्ट्रिक सर्किट नेमकं काय असतं. जस्ट बघा, अन इलेक्ट्रिक सर्किट इज सिम्पली अ path that allow, हा खूप इम्पॉर्टंट आहे बघा, दॅट अलो इलेक्ट्रिक करंट टू फ्लो. बघा, आता तुम्हाला करंट म्हणजे तर माहीत झालं ना, करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. मग हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी जो काही पाथ असेल दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट. कळायला लक्षात आलं म्हणजे याचा अर्थ काय सर, अजून नाही कळालं, थोडं फोडून सांगा. बघा, इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, इमॅजिनेशन करा हायवे फॉर इलेक्ट्रॉन्स. जसं आपल्या गाड्या जशा हायवेवर पळत असतात, बरोबर ना, जसे आपली टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्याला पळण्यासाठी रस्ता लागेल ना, तसं इलेक्ट्रॉन्सला सुद्धा पळण्यासाठी रस्ता लागेल. दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनचा पाथ, इलेक्ट्रॉनचा रस्ता. बरोबर आहे. मग जर तो पाथ क्लोज असेल, बरोबर, इफ द पाथ इज क्लोज देन करंट फ्लो. बरोबर आहे. आता आपला रस्ता क्लोज असला काय नसला काय आपण पळतच राहतो, आपल्याला काही फरक पडतो का नाही. पण इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत तसं नाही रे, बघा लक्षात ठेव रे. ओके, बघा, जर रस्ता क्लोज असेल, बरोबर आहे, क्लोज नथिंग बट काय, समजा मी म्हटलं हा जो असेल हा एक ग्राउंड आहे आणि हा एक ग्राउंड आहे. बरोबर आहे. मग आता हा जो ग्राउंड आहे किंवा हा जो ट्रॅक आहे हा कसा आहे रे, क्लोज आहे. बरोबर आहे ना, हा क्लोज आहे का नाही. मग याच्यामधून करंट फ्लो होईल. यस सर, याच्यामधून करंट फ्लो होणार नाही कारण हा ओपन आहे. बरोबर आहे. मग मला करंट फ्लो होण्यासाठी जो काही पाथ आहे तो कसा लागेल, क्लोज पाथ लागेल. खूप इम्पॉर्टंट शब्द आहे मित्रांनो, कारण तुम्हाला पुढे कितीही दूर गेले तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी नंतर त्रास देणार आहेत. बरोबर, त्यामुळे आता स्ट्रॉंग करून ठेवा. मी काय म्हटलं, करंट फ्लो होण्यासाठी मला काय इम्पॉर्टंट आहे, क्लोज पाथ. ओके, त्यानंतर ओपन म्हणजे काय, करंट ओपन असले करंट समजा काय, नो आय एम नॉट आउट, म्हणजे मी पळू शकत नाही किंवा मी चालू शकत नाही. म्हणजे ओपन सर्किटमध्ये करंट फ्लो होणार नाही, क्लोज सर्किटमध्ये माझा करंट डेफिनेटली फ्लो होणार आहे. क्लिअर आहे मित्रांनो. चलो, अजून एक सिंपल म्हणून एक्झाम्पल तुम्हाला देतो. स्विच ऑन युअर लाईट. बरोबर आहे ना, स्विच ऑफ. बरोबर, म्हणजे स्विच ऑन युअर लाईट म्हणजे काय, सर्किट इज क्लोज, बल्ब ग्लो. बरोबर आहे. म्हणजे जर आपण स्विच ऑन केला तुमचा बल्ब ग्लो होतो. बरोबर आहे का, सर्किट कसं असेल तुमचं, क्लोज. स्विच ऑफ केला म्हणजे काय, सर्किट ओपन होणार. बरोबर आहे, तुमचा बल्ब काय होईल, बंद होईल, ऑफ होईल. क्लिअर आहे, कळालं. ओके, हां, मग मला जस्ट सर इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय कळालं. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे सरळ काय की बाबा करंट फ्लो होण्यासाठी जो काय माझा रस्ता असेल किंवा पाथ असेल दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट. मग सिमिलर सर मला अजून इथं जर समजून घ्यायचं असेल मला मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय, कारण आपल्या इथं पुढे गेल्यावर अगोदर पहिले इलेक्ट्रिक समजून घ्यायचं, मग मॅग्नेटिक, आणि मग दोघांचं कम्पॅरिझन करायचं, मग बघू कोणती कन्सेप्ट तुमची बाकी राहते. बरोबर आहे. मग मॅग्नेटिक सर्किट म्हणजे तसं काहीतरी असेल ना. अरे बघा ना, इथे मी काय म्हटलं तुम्हाला, करंट फ्लो होण्यासाठी रस्ता लागतो म्हटले तुम्ही. बरोबर आहे. मग करंट फ्लो होण्यासाठी जो रस्ता लागतो दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट. तसं इकडे असतं मित्रांनो, त्याला म्हणतो असतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. तुम्ही शब्द ऐकला असेल, बरोबर, जे आपण फायने शो करत असतो. लक्षात आलं. या मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होण्यासाठी जो काही पाथ असेल, जो रस्ता असेल दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक सर्किट. लक्षात ठेवा, करंटसाठी जो रस्ता लागतो दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट, आणि मॅग्नेटिक फ्लक्ससाठी जो रस्ता लागतो दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक सर्किट. लक्षात आलं. चलो नेक्स्ट बघा, पुढचा पॉईंट जो असेल तो, आता इथं जर तुम्ही बघितलं, क्लिअर आहे ना, तर मी रेजिस्टन्स, व्होल्टेज आणि करंट या तिन्ही गोष्टी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये शिकलो आहे. आता मला अडचण येणारच नाही. चला बघू. ओके, सगळ्यात पहिले मी काय म्हटलं होतं, आता जस्ट मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दिलं. व्होल्टेज म्हणजे काय म्हटलं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. बरोबर आहे ना. म्हणलं तर दोन पाण्याच्या टाक्या आठवा दोन पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी कधी फ्लो होतं, डिफरन्स असेल तर मग मी काय म्हटलं त्याला करंट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, त्यानंतर हे जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल त्याला अपोज करण्याचं काम कोण करतं रे, रेजिस्टन्स. मी काय म्हटलं, मग अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा करंट दॅट इज कॉल्ड ॲज
रेजिस्टन्स. त्यानंतर म्हटलं होतं पॉवर. द प्रोडक्ट म्हणजे काय व्ही इंटू आय. बरोबर आहे. व्ही इंटू आय म्हणजे काय व्होल्टेज गुणिले करंट. दोघांचं ज्यावेळेस आपण प्रोडक्ट करतो त्यावेळेस मला काय मिळणार पॉवर. आणि ज्यावेळेस मी टायमिंग सोबत डिस्कस करतो आठवा मी म्हटलं तुम्हाला टाइम बरोबर आहे. त्यावेळेस मला काय मिळत असते एनर्जी म्हणजे पी इंटू टी जेवढं काय असेल माझी एनर्जी. बरोबर आहे. लक्षात आलं. ओके. पण त्याच्या आधी मी तुम्हाला थोडं अजून हे डिटेल ज्या गोष्टी आपण हे एक्झाम्पल त्याचे समजून सांगतो बघा. आठवा मी तुम्हाला म्हटलं तो व्होल्टेज. बरोबर आहे. आणि याला म्हटलं आपण करंट. म्हणजे हे जे पळायला लागलं ना हे बघा हे जे पळताय ना हे इलेक्ट्रॉन्स कन्सिडर करा. बरोबर आहे ना. हे बघा इलेक्ट्रॉन्स आणि हे ढकलतो कोण त्याला फोर्स म्हणजे हा व्होल्टेज. हे ग्रीन कलर काय आहे त्याचा व्होल्टेज फोर्स. हे बघा इलेक्ट्रॉन्सला ढकलतो त्याला फोर्स देतो. बरोबर आहे. आणि हे बघा त्याला अडवायचं कोण काम करतं रे रेजिस्टन्स म्हणजे हा अपोजचं काम करतो. हा त्याला पुशचं काम करतो. बघा आठवण मी तुला व्हिडिओमध्ये स्टार्टिंग सांगितलं होतं पुश द इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. हे बघा हे जे असेल हे जे इलेक्ट्रॉन्स पळायला लागले बरोबर याला पुश कोण करतं व्होल्टेज आणि याला अपोज कोण करतं रेजिस्टन्स. लक्षात आलं. सिमिलरली बघा इथं रेड कलरचा व्होल्टेज याला इलेक्ट्रॉन्सला पुश करतो. बरोबर आहे. बघा हा रेड कलरचा व्होल्टेज येलो कलरची इलेक्ट्रॉन्सला पुश करतो आणि रेजिस्टन्स त्याला काय करतो अपोज. अरे अभि थांब. बरोबर आहे. म्हणजे हा त्याला अपोज करतो हा त्याला काय करतो पुश करतो. बरोबर आहे. म्हणजे हा जो असेल आणि हा जो असेल या आणि या तिघांची कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल. बघा वरचं एक्झाम्पल सुद्धा बघा. बरोबर आहे. इथे सुद्धा काय हा व्होल्टेज याला इलेक्ट्रॉन्सला ढकलतोय रेजिस्टन्स त्याला अजून अपोज करतोय. बरोबर आहे. इथे तुम्हाला आता ओहम्स लॉ जे असेल तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलं. काय म्हणतो आपण त्याला व्ही इज इक्वल टू आय इंटू आर म्हणजे हा व्होल्टेज. आर इज इक्वल टू काय असेल मग हा करंट तिकडे येणार आपण म्हणजे काय व्ही बाय आय आणि आय इज इक्वल टू काय असेल व्ही बाय आर. लक्षात आलं. ओके चलो नेक्स्ट आता पुढे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल बघा काय. बघा हा एक डायग्राम बघा. हे जे असेल फोर्स म्हणजे इथं मी बॅटरी दिली व्होल्टेज दिलं सप्लाय. बरोबर आहे ना. आणि इथे जे असेल बल्ब असेल मी तुम्हाला लोड मग समजा. बरोबर आहे की नाही. आता जर तुम्ही बघितलं बघा ही इलेक्ट्रॉन्स कशी फ्लो होतात. हे एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. ही इलेक्ट्रॉन्स कशी फ्लो होतात. आता ही इलेक्ट्रॉन्स फ्लो होणं बघा आणि ह्या डायग्राममध्ये बघा दोघांमध्ये तुम्हाला एक फरक जाणून मित्रांनो. बघा इथं काहीच नाही आहे याचा अर्थ की इथं लोड आहे आणि इथं जे असेल तो काय रेजिस्टन्स आहे. इथे काय रे मी आता एक रेजिस्टन्स लावलं इथे एक लोड लावलं. बरोबर आहे. आता हा रेजिस्टन्स ज्यावेळेस मी लावला त्यावेळेस रेजिस्टन्स लावल्यानंतर मला बघा अडथळा निर्माण झाला. बघा ह्या कसे डान्स करत चालले बघा हळू. बरोबर. इथं तसं आहे का इथं डायरेक्ट कंटिन्यू तुमचे रोटेट होतात किंवा कंटिन्यू त्याचे फ्लो चालू आहे. इथं काय खालीवर म्हणजे इथं काय डिस्टर्बन्स व्हायला लागला दॅट इज कॉल्ड ॲज रजिस्टर. म्हणजे रजिस्टर काय करतो डिस्टर्ब करतो किंवा अपोज करतो असतो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला. लक्षात आलं. ओके. हे बघा मी तुम्हाला छोट्या गोष्टी मी तुम्हाला एक्झाम्पल याच्यासाठी सांगतो तुम्हाला एकदा व्हिज्युअलाइज झालं ना तर 100% लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर आहे. हा व्होल्टेज मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला करंट म्हटलं होतं आणि मी तुम्हाला रेजिस्टन्स म्हटलं होतं. आपण पाठीमागचा व्हिडिओ वाटल्यास तर बघून घ्या मला आठवत असेल. बरोबर आहे. हा याला आपण वर्क डन बाय डी क्यू म्हटलं होतं. बरोबर आहे. इथे काय म्हटलं डी क्यू बाय डी टी हे दोन फॉर्म्युले आपण बघितले होते. बरोबर की नाही. व्होल्टेज याला आपण व्होल्टमध्ये मोजत असतो. बरोबर. याला आपण कशामध्ये मोजतो मित्रांनो अँपियरमध्ये. बरोबर आहे. आणि याला काय म्हटलं होतं रो इंटू एल अपॉन ए. बरोबर आहे. रो म्हणजे म्हटलं होतं रेजिस्टिव्हिटी. बरोबर आहे. एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर ए म्हणजे क्रॉस एरिया ऑफ वायर. बरोबर. याला आपण कशामध्ये मोजतो म्हटलं होतं ओहममध्ये. लक्षात आलं. सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या छोट्या गोष्टी मित्रांनो पण लक्षात ठेवा. व्होल्टेजमध्ये मोजतो अँपियरमध्ये मोजतो आणि याला कशामध्ये मोजतो ओहममध्ये. आता हे मॅक्झिमम यूज होणारी युनिटी पण मी तुम्हाला त्याचे काही पाठीमागचे राज पण सांगितले होते या फॉर्म्युल्यावरून सुद्धा आपल्याला काही युनिट्स काढता येतात ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. क्लिअर कळालं. हां ते व्हिडिओ बघून घ्या आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांना लक्षात आलं असेल. क्लिअर कळालं. ओके चलो नेक्स्ट पुढचा पॉईंट बघा. आता इथं खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला डिस्कस करायची आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय सर बघा मी तुम्हाला इथं परत थोडं शॉर्टमध्ये सांगतो. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना करंट. बरोबर आहे. मग इलेक्ट्रिक सर्किट समजा मी काय केलं एक बॅटरी घेतली किंवा एक सोर्स घेतला. बरोबर आहे. हा जो सोर्स असेल मी काय केलं सपोज एक असा रजिस्टर घेतला. बरोबर आहे. आणि रजिस्टर म्हणा किंवा मी एखादा बल्ब वगैरे घेतला. बल्ब म्हणजे नक्की तुमचा काय लोड आहे. बरोबर आहे. हा रजिस्टर जो असेल आता याच्यामधून काही ना काही करंट फ्लो होईल. बरोबर आहे की नाही रे. हां आणि इथे जर तुम्ही बघितलं काय म्हटलं मी व्होल्टेज. बरोबर आहे. म्हणजे हा जो व्होल्टेज असेल आणि हा जो करंट असेल हा काय त्याचा रेजिस्टन्स आहे. बरोबर. किंवा त्याला इंडायरेक्टली आपण लोड कन्सिडर केलं. लोड म्हणजे काय इलेक्ट्रिकल लोड म्हणजे तुमच्या घरामध्ये जो तुम्ही इलेक्ट्रिसिटीवर वापरता दॅट इज कॉल्ड जसं बल्ब हीटर गीझर शेगडी फ्रीज टीव्ही मोबाईल हे सगळे लोड आहेत. बरोबर आहे. आता हे जे करंट फ्लो होते बरोबर हा जो करंट फ्लो होते हा असेल आणि हा असेल त्याचा रेजिस्टन्स किंवा लोड हा असेल त्याचा व्होल्टेज. आता एक इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ही दॅट इज कॉल्ड ज्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक सर्किट. पण हे इलेक्ट्रिक सर्किट कसं आहे सर क्लोज सर्किट आहे म्हणून याच्यामधून करंट फ्लो व्हायला लागला. बरोबर ना. इथं कुठं ओपन आहे का रे पुढे ओपन आहे का नाही दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट. बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक सर्किट. पण आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अजूनही तुम्ही आठवा पाण्याच्या टाक्या. मी काय केलं होतं पाण्याच्या टाक्या ज्यावेळेस तुम्ही आठवल्या त्यावेळेस मला ती गोष्ट लक्षात आली. बरोबर आहे. मी ज्यावेळेस 2 पाण्याच्या टाक्या टाकल्या होत्या. बरोबर आहे. हां बघा मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल परत मी समजून सांगतो.
तर 2 पाण्याचे टँक आपण ठेवले होते, बरोबर आहे ना. समजा एक ए टँक असेल, एक बी टँक असेल, बरोबर आहे. आता ज्यावेळेस पाणी इकडून इकडे फ्लो होत असेल, बरोबर, किंवा इकडून इकडे फ्लो होत असेल, हे डिपेंड ऑन असेल पर्सेंटेजवर. म्हणजे ही टाकी किती भरली, ही टाकी किती भरली, मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलं. पण इथं जो काही फोर्स लागत होता, बरोबर आहे ना, इथं जो फोर्स लागत होता, बरोबर आहे. आता हे फोर्स जो होता दॅट इज कॉल्ड, त्याला म्हटलं होतं आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लक्षात ठेवा मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं, आपण एक व्होल्टेज म्हटलं, त्यानंतर करंट म्हटलं, त्यानंतर रेजिस्टन्स म्हटलं, आणि अजून काय म्हटलं होतं? EMF. या चारही गोष्टी पक्के लक्षात ठेवा. नंतर पॉवर आणि एनर्जीचं आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे, बरोबर आहे. व्होल्टेज काय असतं, करंट काय असतं, रेजिस्टन्स काय असतो, आणि हा फोर्स काय असतो. लक्षात आलं? ओके. आता हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, हा रेजिस्टन्स आणि करंट आणि व्होल्टेज, हे सगळ्या कन्सेप्ट जे असेल मित्रांनो कोणत्या असेल रे? इलेक्ट्रिकल सर्किटच्या होत्या. कशाच्या होत्या सर? इलेक्ट्रिकल सर्किटचे, जे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ओके. मग जर मला इलेक्ट्रिकल सर्किट कळालं सर, तर पुढचं सर्किट मला समजायला सोपं जाईल, ते म्हणजे मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे कोणतं असेल? मॅग्नेटिक सर्किट. आणि हा खूप इंटरेस्टिंग, मजेशीर आणि खूप उत्साही टॉपिक आहे मित्रांनो. बघा, मी असं का बोलतोय तर तुम्हाला आता कळेल. बघा, मी काय केलं, मी जस्ट तुम्हाला काय एक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, त्या थोडं एकदा बघून घ्या व्यवस्थित. बघा, मला काय म्हणायचं की तुम्ही मॅग्नेट हा शब्द सर्वांनी ऐकला असेल कधीतरी, बरोबर आहे. हां, मग हे मॅग्नेट नेमकं काय असतं? बघा, तुम्हाला जर मी तुम्हाला वाटलं थोडं ना क्लासिफिकेशन सांगतो. बघा, मॅग्नेट, बरोबर आहे. मॅग्नेट ना ॲक्च्युली 2 क्लासिफिकेशनमध्ये असतं, बरोबर आहे. एक असेल बघा आर्टिफिशियल मॅग्नेट, बरोबर आहे, ओके. आणि दुसरा असतो नॅचरल मॅग्नेट. हे 2 शब्द लक्षात ठेवा. एक असेल आर्टिफिशियल मॅग्नेट आणि दुसरा असेल मॅग्नेट, बरोबर आहे. हां, मग आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणजे काय आणि नॅचरल मॅग्नेट म्हणजे काय? आता नॅचरल मॅग्नेटचं तुम्हाला एक्झाम्पल जर बघायचं असेल तर हे असेल. लक्षात आलं? बरोबर. जो की निसर्गात तुम्हाला मिळत असतो. क्लिअर आहे? माइन्समध्ये वगैरे आपण ते काढतो, त्याला म्हणतो आपण नॅचरल मॅग्नेट. मग इथे जर तुम्ही बघितलं ना, हा असा ओबड-दोबड शेपचा एक नाही आहे, बरोबर आहे. समजा मला याला यूज करायचं आहे, तर याच्या शेप मला परफेक्ट कुठं बसेल की नाही सांगू शकतो का आपण? नाही. मग मला जशा पाहिजे तशा आकाराचा शेप नॅचरल मॅग्नेट मिळत होता का? नाही. म्हणजे निसर्गातून आपल्याला मॅग्नेट भेटतो, पण तुम्हाला जसा पाहिजे तसा शेप भेटणार आहे का? नाही. जसं तुम्ही जंगलामध्ये गेली फिरायला आणि तुम्हाला एखादा दगड आणायचा, तुम्हाला जशा पाहिजे तशा आकारात भेटणं शक्य आहे का? नाही, बरोबर आहे. मग मी एक थोडं डोकं लावलं की मला मॅग्नेट तर यूज करायचं आहे, पण मला शेप जशा पाहिजे तसं भेटत नाही. मग मी एक आर्टिफिशियल मॅग्नेटच्या साईडला वळालो, बरोबर आहे. हां, इथं अजून एक मित्रांनो बघा, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मी ज्यावेळेस इकडं आलो त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की आर्टिफिशियल मॅग्नेटमध्ये पण मला अजून 2 टाईप्स मिळाले. कोणते कोणते रे मग? एक असेल परमनंट मॅग्नेट, बरोबर आहे. दुसरा कोणता असेल रे? टेम्पररी मॅग्नेट. क्लिअर कळालं? ओके. एक कोणता असेल मग? परमनंट, आणि दुसरा कोणता असेल? टेम्पररी मॅग्नेट, बरोबर आहे. मग परमनंट मॅग्नेट म्हणजे काय आणि टेम्पररी मॅग्नेट म्हणजे काय? आता हे तुम्हाला मी थोडं शॉर्टमध्ये समजून सांगतो, बरोबर आहे. मग आता परमनंट आणि टेम्पररीमध्ये काय फरक आहे? म्हणजे याचा अर्थ काय? टेम्पररी म्हणजे काय? काही काळच त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रेझेंट असेल, बरोबर आहे. समजा एखादा मॅग्नेट मी घेतला, टेम्पररी आहे ना तो, म्हणजे त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठीच त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम असेल आणि थोड्या वेळासाठी त्याच्या मॅग्नेटिझम असेल नसेल सांगू शकतो का आपण? नाही. म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेटिझम येणं जाणं चालू राहणार, दॅट इज कॉल्ड ॲज टेम्पररी, बरोबर आहे. पण इथे जर तुम्ही बघितलं हा परमनंट मॅग्नेट म्हणजे त्याच्यामध्ये कंटिन्यूसाठी मॅग्नेटिझम प्रेझेंट असणार नाही. लक्षात आलं? आता हा बघा, जसं की हा 100% तुम्ही काय म्हणू शकता? परमनंट मॅग्नेट आहे, बरोबर आहे. हा कसा आहे रे? परमनंट, बरोबर आहे. मग हा जो असेल याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोघांमध्ये फरक लक्षात ठेवा. नॅचरल मॅग्नेट जो असेल तो एक परमनंट मॅग्नेट म्हणून आपण वापरत असतो, जो की आपल्याला मॅक्झिमम वेळेस आपल्याला वापरता येत नाही, कारण जशा पाहिजे तशा शेपचा भेटतो का? मग मी त्याला थोडं साईडला ठेवलं. मग मला वापस मी कुठं आलो? आर्टिफिशियल. आर्टिफिशियलमध्ये पण माझ्याकडे 2 कॅटेगरी भेटल्या, एक परमनंट, एक कोणता असेल? टेम्पररी. हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत नाही मित्रांनो, हे समजून घ्या व्यवस्थित. आणि हे जर कळालं तर पुढचा पोर्शन कळेल. मग मी परमनंट मॅग्नेट कसा तयार करणार सर? सपोज आता तुम्ही बघितलं असेल, आपण गणपती वगैरे बनवत असतो, त्याचा एक कंटेनर असतो किंवा एक साचा असतो, बरोबर ना. त्याच्यामध्ये आपण माती वगैरे किंवा त्याच्यामध्ये मटेरियल वगैरे टाकून तुम्हाला गणपती जसे पाहिजे तशा आकाराचा बनवता तुम्ही. सेम लाईक दॅट मला परमनंट मॅग्नेट कसं बनवता येईल बघा. आपण काय करत असतो, निकेल किंवा कोबालचं मटेरियल घ्यायचं आणि जसा पाहिजे तसा शेप, समजा मला या शेपचा पाहिजे असेल, बरोबर आहे. समजायला मला काय सांगायचं आहे, अशा शेपचा एक कंटेनर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं, निकेल किंवा कोबालचं लिक्विड टाकायचं, बरोबर आहे. त्याला वितळून त्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं आणि त्याच्या अक्रॉस अशी वाइंडिंग वाउंड करून त्याला सप्लाय द्यायचं, बरोबर आहे की नाही. सप्लाय दिल्यानंतर त्याच्या अक्रॉस मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स तयार होतील मित्रांनो, बरोबर आहे. मग ह्या मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स कशा तयार झाल्या सर? बघा, इथं थोडं तुम्हाला एक्झाम्पल मी दिलं. बघा, मी काय केलं माहिती आहे, एक हा जो असेल समजा मी एक PVC पाईप घेतला, बरोबर आहे. हा एक PVC पाईप घेतला, तेव्हा एक आयर्न कोअर घेतली आणि त्याच्यावर काय केलं, इन्सुलेशन लावलं आणि त्याच्यावर अशी वाइंडिंग वाउंड केली किंवा वायर अशी गुंडळली. बघा, सेम लाईक दॅट असं तुम्हाला दिसतं खालचं. आणि एक वाइंडिंग वाउंड केल्यानंतर त्याला मी समजा सप्लाय दिला. बघा, मी काय घेतलं असा
सप्लाय दिला. सप्लाय दिल्यानंतर बघा हे बघा अशी दिसते बारीक बारीक लाईन, हे जे आहे ना एक इमॅजिनरी लाईन त्याच्या अक्रॉस तयार झाल्या. मग इमॅजिनरी लाईन म्हणजे काय सांगत असं, एक साईडला काय तयार होईल तुमचा नॉर्थ पोल आणि एक साईडला काय तयार होईल तुमचा साऊथ पोल. लक्षात आलं? काय होईल, एक साईडला काय होईल तुमचा नॉर्थ पोल आणि एक साईडला काय होईल तुमचा साऊथ. बरोबर आहे. आता हे नॉर्थ आणि साऊथ कसं ओळखायचं, आपण काय म्हणतो असतो N2S तुमच्या मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होत असतं. बरोबर आहे. मग समजा याला मी कन्सिडर केलं नॉर्थ, बरोबर आहे, आणि याला मी कन्सिडर केलं यस, बरोबर. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तुमचा इथे तयार झालेला आहे. बरोबर, म्हणजे काय N2S N2S. बरोबर आहे. नॉर्थ टू साऊथ माझ्या मॅग्नेटिक फ्लक्स या इमॅजिनरी लाईन जे की तुम्हाला डोळ्याने दिसतात का नाही. सपोज मी एखादी लोखंडाची किंवा आयर्न वस्तू एखादी आणली इथे ती खेचेल किंवा चिपकेल, म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रेझेंट झालेलं आहे. बरोबर आहे. मग असं इथे मॅग्नेटिझम तयार करायचं, याला वाइंडिंग वाउंड करून त्याच्यामध्ये सप्लाय द्यायचा आणि त्याच्या अक्रॉस काय तयार होईल मित्रांनो, अशा मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतील. बरोबर आहे. आणि मॅग्नेटिक लाईन्स तयार झाल्या. बरोबर आहे. त्यानंतर हे जे लिक्विड आहे जोपर्यंत एकदम सॉलिड होत नाही तोपर्यंत कंटिन्यू ठेवा. एकदा सॉलिड झालं की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक हे बघा जसं दिसते बघा, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक N आणि S पोल तयार होऊन जाते. बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज परमनंट मॅग्नेट. कोणता? आर्टिफिशियल परमनंट मॅग्नेट. लक्षात ठेवा. बरोबर आहे. पण सर याला सुद्धा आपल्याचं मॅग्नेटिझम काढू शकतो. कसं रे, त्याची जर समजा आपण आदळापट केली, बरोबर, किंवा त्याला परत गरम केलं तर ते गरम करून त्याला वितळल्यावर त्याचे परत मॅग्नेटिझम गायब होऊ शकतं. पण यालाच म्हणतो आपण आर्टिफिशियल परमनंट मॅग्नेट. लक्षात आलं? मग सर टेम्पररी मॅग्नेट काय असेल, तर आपला हाच आता डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे, आर्टिफिशियल टेम्पररी मॅग्नेट. लक्षात ठेवा, मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं मॅग्नेटचे दोन टाईप्स आहे. एक म्हणजे आपण मानवाच्या म्हणजे आपण तयार करतो, दुसरा म्हणजे निसर्गात मिळत असतो. निसर्गात कोणता, त्याला म्हणतो आपण नॅचरल मॅग्नेट, ज्याच्यामध्ये ऑलरेडी लाईफ टाईम मॅग्नेटिझम प्रेझेंट असेल, आपण काहीच करू शकत नाही, काढणे बिडणे काहीच नाही. ओके. पण जसं पाहिजे तसा शेप भेटत नव्हता सर, म्हणून मी याला यूज करणं सोडून दिलं. मग मी आलो आर्टिफिशियल मॅग्नेटकडे. बरोबर आहे ना? मग आर्टिफिशियल मॅग्नेटमध्ये मला दोन टाईप्स मिळाले सर, एक असेल परमनंट, दुसरं कोणतं असेल टेम्पररी. टेम्पररी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये थोड्या काळासाठी थोड्या वेळासाठी मॅग्नेटिझम प्रेझेंट असेल आणि ज्याच्यामध्ये कंटिन्यू किंवा परमनंट मॅग्नेटिझम असेल, दॅट इज कॉल्ड ॲज परमनंट मॅग्नेट. मग हा मी कसा बनवला जस्ट आता तुम्हाला डिस्कस केलेला आहे. बरोबर आहे. पण आता याच्यासोबत आपल्याला थोडं डिस्कस करायचं आहे, तो म्हणजे टेम्पररी मॅग्नेट. बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज, त्यालाच म्हणतो आपण मित्रांनो इलेक्ट्रोमॅग्नेट. मग इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय सर, इलेक्ट्रिकल प्लस मॅग्नेटच्या सहाय्याने आपण एक मॅग्नेट तयार करतो, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकलच्या सहाय्याने आपण एक मॅग्नेट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रिकलचा यूज करून आपण एक मॅग्नेट तयार करतो, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि तो असेल तुमचा टेम्पररी मॅग्नेट. असेल तो तुमचा टेम्पररी, बघा इथे दिसतं का टेम्पररी मॅग्नेट, हा असेल परमनंट मॅग्नेट. बरोबर आहे. हा एक परमनंट मॅग्नेट मी असा तयार केला आणि हा जो असेल तो एक टेम्पररी मॅग्नेट, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे काय, सप्लाय आहे तर मॅग्नेटिझम आहे, सप्लाय नाही तर मॅग्नेटिझम नाही. म्हणजे जोपर्यंत सप्लाय तोपर्यंत मॅग्नेटिझम आहे, सप्लाय नाही तर मॅग्नेटिझम राहणार नाही. म्हणून सप्लाय आहे तोपर्यंतच आहे, सप्लाय नाही तर नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तो जोपर्यंत सप्लाय तोपर्यंत असणार आहे, अदरवाईज नसणार, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज टेम्पररी मॅग्नेट. बरोबर आहे. लक्षात आलं? हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला पुढे तेच महत्त्वाचं असणार बघा. आणि हे जे मी तुम्हाला म्हटलं ना आर्टिफिशियल परमनंट मॅग्नेट, हे त्याची जशी पाहिजे तशी कंटेंट किंवा साच्यामध्ये आपण टाकून त्याला बनवू शकतो. लक्षात आलं? हे बघा मित्रांनो, इथं समजा मी तुम्हाला म्हटलं नॉर्थ टू साऊथ असे दोन पोल असतात, हे इमॅजिनरी लाईन्स असतात. बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. काय म्हणतो आपण त्याला, मॅग्नेटिक फ्लक्स, इमॅजिनरी लाईन्स अराउंड अ मॅग्नेट, दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. ओके. चला तर बघा, आता आपण काय केलं, जे स्टार्टिंगला मी तुम्हाला म्हटलं होतं की आता आपण ज्या बेसिक गोष्टी ज्या ऑलरेडी डिस्कस केल्या मॅग्नेटिझमबद्दल. बरोबर आहे. आता इथं काय केलं होतं आठवा, आपण काय करू, त्याला कम्पिटेटिव्ह थोडा स्टडी करूया. बघा, तर कम्पिटेटिव्ह स्टडी कसं असं, याच्यामध्ये आपण व्होल्टेज डिस्कस केला, EMF डिस्कस केलं, करंट डिस्कस केला, रेजिस्टन्स डिस्कस केला. हा थोडं कंडक्टन्स आमच्यासाठी नवीन आहे सर. बरोबर आहे. त्यानंतर आपण पॉवर पण डिस्कस केला आणि एनर्जी सुद्धा डिस्कस केलेली आहे. बरोबर आहे. मग सर कंडक्टन्स नेमकं काय होतं आठवा, रेजिस्टन्स म्हणजे काय म्हटलं, R इज इक्वल टू L/E. आठवतं त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. हा काय करतो सर, हा अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स करत असतो. बरोबर आहे. मग अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स करतो, मग सर कोणीतरी असेल ना त्याला सपोर्ट करत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज सपोर्ट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठी मदत करतो, त्याला म्हणतो आपण मग मित्रांनो कंडक्टन्स. तो कशाने शो करतो आपण, जीनं. मग तो रेजिस्टन्सचा कसा आहे सर, उलटा, कारण हा काय करतो अपोज, हा काय करतो मग सपोर्ट. बरोबर आहे. मग रेजिस्टन्सचा युनिट काय आपला ओहम, 1/ओहम, किंवा यालाच म्हणतो आपण इनव्हर्स ओहम. बरोबर आहे. लक्षात आलं? ओके, क्लिअर कळालं? दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. मग सर कंडक्टन्सची डेफिनेशन काय असेल, सपोर्ट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा करंट असेल. क्लिअर आहे? कळालं? म्हणजे हा सुद्धा आपण आता डिस्कस केलेला आहे. क्लिअर आहे? लक्षात ठेवा, व्होल्टेज म्हटलं काय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट इन क्लोज लूप, दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. त्यानंतर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, असा फोर्स जो की इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. म्हणजे मग म्हटलं फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज कॉल्ड ॲज EMF. करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, किंवा आपण त्यालाच म्हटलं होतं रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड ॲज करंट. त्यानंतर अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज कॉल्ड ॲज करंट.
कंडक्टन्स म्हणजे काय, सपोर्ट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा करंट, दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. पॉवर म्हणजे म्हणलं तर आपण प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट, आणि एनर्जी म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ विथ पॉवर अँड टाइम. बरोबर, म्हणजे काय, E इज इक्वल टू पी इंटू टी, आणि इकडे काय म्हटलं होतं आपण, पी इज इक्वल टू व्ही इंटू टी असेल. लक्षात आलं. ओके, आता हे ऑलरेडी आपण ही इलेक्ट्रिकल सर्किटची माहिती डिस्कस केलेली आहे. ओके, बघा मी तुम्हाला जस्ट फक्त काही डायग्राम दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. ही डायग्राम जर तुम्ही बघितली मित्रांनो, बघा हे बघा, स्विच क्लोज, लॅम्प ऑन, स्विच ऑन आहे बघा, लॅम्प ऑन आहे, ऑफ. बरोबर आहे, म्हणजे स्विच ओपन झाल्यावर हा का होतो, ऑफ होतो. लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ हा एक सोर्स आहे, म्हणजे इथं व्होल्टेज आहे. बरोबर आहे, हा एक स्विच आहे, इथं काय तुमचा लोड आहे. क्लिअर आहे. हे इलेक्ट्रिक सर्किट आहे. हे काय आहे, इलेक्ट्रिक सर्किट आहे. बरोबर आहे, म्हणजे याचा स्वतःचा काही ना काही रेजिस्टन्स असेल आणि हे एक स्विच आहे. बरोबर आहे. अजून एक तुम्हाला ना एक महत्त्वाची किंवा एक फ्री सल्ला मी तुम्हाला सांगतो बघा. जर समजा तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला की जगातल्या कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन्स असेल. बरोबर आहे, तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्ट ही ॲटॉमपासून बनलेली आहे. बरोबर आहे, आणि ॲटॉमपासून बनली म्हणजे 100% त्याच्यामध्ये काय काय सर, इलेक्ट्रॉन्स आहे, प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे. बरोबर आहे, म्हणजे जगातल्या ईच अँड एव्हरी गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. झोपातून जरी उठवलं तरी आन्सर पक्का लक्षात ठेवा. क्लिअर आहे. अजून दुसरा एक क्वेश्चन असतो बघा, तुम्हाला विचारला जातो रेजिस्टन्स. बरोबर आहे, म्हणजे जगातल्या कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये रेजिस्टन्स आहे. मग एकमेव गोष्ट सोडायची ते म्हणजे सुपर कंडक्टर. पक्का लक्षात ठेवा, सुपर कंडक्टर. बरोबर आहे, हा सुपर कंडक्टर जर सोडला सर, तर प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही त्याचा स्वतःचा रेजिस्टन्स असतो. जसं की आपल्यामध्ये पण काही ना काही रेजिस्टन्स असतो. बरोबर आहे, तोच रेजिस्टन्स म्हणायला लागलो रे, हा वरचा. बरोबर आहे, रेजिस्टन्स म्हणजे काय, हा प्रत्येक गोष्टीमध्ये छोटा कमी जास्त रेजिस्टन्स आहे. फक्त कोण सोडला तर आपोआप सुपर कंडक्टर. बाकी सगळ्यामध्ये रेजिस्टन्स आहे सर, सेम लागते जसं इलेक्ट्रॉन्स आहे. क्लिअर कळालं. पण इलेक्ट्रॉन्स हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. रेजिस्टन्स लाईक अपॉज एक्सपेक्टेशन काय एक्सेप्शन आहे एक म्हणजे सुपर कंडक्टर. बरोबर आहे. आता हे झालं सर इलेक्ट्रिक सर्किटचा अभ्यास मला कळाला थोडाफार. बरोबर आहे. आता इथं थोडं लक्ष द्या. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं इथं करंट. बरोबर आहे, जसं करंट इथं फ्लो होतो. बरोबर, तसं आहे ना इकडं कोण सेटअप होत असतं किंवा कोण फ्लो होतं, मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर आहे. आता ह्या मॅग्नेटिक फ्लक्स बघा, हे इमॅजिनल नसतं. तर आपण लहानपणापासून एका चुंबक बघितलं असेल बघा सगळ्यांना, असं मॅग्नेट. बरोबर आहे ना, हे जे चुंबक दिसतं का, हे मॅग्नेट. त्या मॅग्नेटला एक नॉर्थ पोल असतो आणि कोणता असतो मित्रांनो, साऊथ पोल. बरोबर आहे. मग हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं N to S अशा मॅग्नेटिक लाईन्स फ्लो होतात किंवा मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होत असतात. याला म्हणतो असतो आपण, याच्या इमॅजिनर लाईन्स आहे का, ज्या की आपल्या डोळ्यात दिसत नाही, फक्त जाणवतात. बरोबर आहे. समजा मी काय केलं, एखादी आयर्न पार्ट घेतला आणि याच्या जवळ असं नेला, तर याला काय करेल, चिपकेल किंवा खेचेल, असं अट्रॅक्ट करेल. बरोबर, अट्रॅक्ट केलं म्हणजे याचा अर्थ काय सर, एवढ्या जागेमध्ये अशी काय झाली, आता मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. काय तयार झाली आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, की त्या फील्डमध्ये जर एखादं कुठलं आयर्न पार्ट असेल किंवा मॅग्नेटिक पार्ट असेल, जो असेल जसं की फेरो मॅग्नेट वगैरे आपण मटेरियल म्हणतो, तो जर याच्या अंदरमध्ये गेला तर तुला काय करेल, अट्रॅक्ट करेल. बरोबर आहे. हां, मग यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या ज्या लाईन्स असतात त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे आपल्याला कशा शो करतो रे, पाय. बरोबर आहे. मी काय म्हटलं, इमॅजिनरी लाईन्स सेटअप अराउंड अ मॅग्नेट दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. लक्षात आलं. हां, मग मला थोडं कळालं सर मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं. बरोबर. आता अजून त्याचे फॉर्म्युले वगैरे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. जस्ट फक्त त्याचं पहिले डेफिनेशन आणि मिनिंग समजून घ्या. बघा आठवा इकडं, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं पाणी फ्लो होत होतं या टाक्यातून त्या टाक्यामध्ये, त्याला पाणी फ्लो करण्यासाठी काही ना काही तुम्हाला फोर्स लागत होता ना. बरोबर आहे. मग तो जो फोर्स लागत होता, तो फोर्स जो असेल त्याला म्हटलं होतं आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बरोबर. काय म्हटलं होतं त्याला आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह. काय म्हटलं होतं त्याला आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह. इलेक्ट्रो म्हणजे काय, जर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण त्याचा अभ्यास करू. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय म्हणू शकतो सर, मला डेफिनेशन जर सांगायचं तर काय म्हणणार मी, दी फोर्स. एक नोटबुक आणि पेन घेऊन बसा, तुम्हाला काही नोट डाऊन करायचं असेल तर करू शकता. बघायची डेफिनेशन कशी लिहू शकतो मी, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. परत सांगतो बघा, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. किंवा तुम्ही याला अजून कसं म्हणू शकता, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ करंट दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मग सर या इलेक्ट्रॉन्सला, या करंटला फ्लो होण्यासाठी जो काही फोर्स रिस्पॉन्सिबल होता त्यालाच तुम्ही म्हटलं EMF. काय म्हटलं तुम्ही, EMF. तसं सर आम्हाला आत्ताच इथं सांगितलं गेलं की मॅग्नेटिक फ्लक्स पण एक आहे मॅग्नेटिक सर्किटमध्ये जी कन्सेप्ट आहे, त्याला सुद्धा मला सेटअप करायचं आहे, त्याला सुद्धा मला फ्लो करायचं आहे. त्यासाठी मग कोणतरी एखादा फोर्स लागेल ना. फोर्स जो असेल तो रिस्पॉन्सिबल फोर्स कोणता असेल दॅट इज कॉल्ड ॲज MMF. त्याला म्हटलं आपण मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. काय म्हटलं त्याला आपण, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. बरोबर आहे. हा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जो असेल दॅट इज कॉल्ड ॲज MMF. बरोबर आहे. म्हणजे काय, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज MMF. जसं करंटला रिस्पॉन्सिबल कोणता फोर्स होता रे, EMF. तसं इकडे याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, MMF. आठवतं. बरोबर आहे. हां, मग सर हा MMF, आता याचे फॉर्म्युले वगैरे आपण हे सगळं अजून स्टेप बाय स्टेप डिस्कस करायचे. जस्ट प्रथम तुम्हाला एक डेफिनेशन सांगतो. बरोबर आहे. MMF मला कळालं सर, दॅट इज कॉल्ड ॲज
मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज एम. बरोबर आहे. मग आता इथं सर जसं करंट फ्लो होत होता, बरोबर आहे, त्याला जो फोर्स लागत होता त्याला मी EMF म्हटलं, पण ह्या करंटला, ह्या इलेक्ट्रॉन्सला कोणीतरी अपोज पण करत होतं, बरोबर आहे ना. मग त्याला अपोज जो करणार होता सर, मी त्याला म्हटलं होतं रेजिस्टन्स. काय म्हटलं मी त्याला? रेजिस्टन्स. बरोबर आहे. मग मी त्याला काय म्हटलं होतं? अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा अपोज टू द फ्लो ऑफ करंट दॅट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. बरोबर. तसं इकडेही कोणतरी असेल सर, बरोबर ना. त्याला मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करणारे पण कोणतरी असेल ना, तर त्यालाच मी शब्द वापरला रिलक्टन्स, आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो रे? एस. मग मी काय म्हटलं सर? अपोज टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज रिलक्टन्स. दॅट इज कॉल्ड ॲज रिलक्टन्स. मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करणारा जो कोण असेल त्यालाच काय म्हटलं आपण? रिलक्टन्स. जसं इकडे कोण होता? रेजिस्टन्स, तसं इकडे कोण होता सर? रिलक्टन्स. लक्षात आलं? ओके. त्याला आपण कशाने शो करतो? एस. ओके. त्यानंतर बघा परमियन्स. त्यानंतर काय आहे? परमियन्स. बरोबर आहे. हां, आता परमियन्स जो असेल, त्या परमियन्स म्हणजे काय? जसं इकडे बघा, आठवा, हा रेजिस्टन्स होता सर, तो अपोज करत होता. आठवतं का वरचं हे बघा, हा रेजिस्टन्स काय करतो सर? अपोज करतो. तसा कोणीतरी सपोर्ट करणारा होता, कोणाला? इलेक्ट्रॉन्सला किंवा करंटला. बरोबर आहे. मग त्या सपोर्ट करण्याला नाव दिलं सर मी कंडक्टन्स. काय नाव दिलं होतं? कंडक्टन्स. तर रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्सच्या उलटा, हा अपोज करतो, हा सपोर्ट करतो. बरोबर. म्हणजे डेफिनेशन कशी करू शकतो मी सर? मी इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ किंवा इट इज डिफाईन ॲज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. बरोबर. मग सेम लाईक दॅट इकडे मी तसंच करणार सर. परमियन्स. परमियन्स म्हणजे काय? सपोर्ट टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर. किंवा मी याला म्हणू शकतो द रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. लक्षात आलं? जसं हा सपोर्ट करतो इलेक्ट्रॉन्सला, तसा हा सपोर्ट करतो मॅग्नेटिक फ्लक्सला. दॅट इज कॉल्ड ॲज परमियन्स. बरोबर आहे मित्रांनो. पक्का लक्षात ठेवा. चारही गोष्टी अजून आपण फॉर्म्युला सुरुवात केली नाही, जस्ट फक्त मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही? ती इमॅजिनरी लाईन्स सेटअप अराउंड अ मॅग्नेट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर आहे. MF म्हणजे काय? दी फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. रिलक्टन्स म्हणजे काय? अपोज टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज रिलक्टन्स. परमियन्स म्हणजे काय? सपोर्ट टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज परमियन्स. बरोबर आहे. अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला चारही गोष्टी व्यवस्थित कळालेल्या असेल. बरोबर आहे. मग हे चारही कन्सेप्ट व्यवस्थित कळाल्या त्यानंतर तुम्हाला पुढचे फॉर्म्युले शिकायला सोपे इझी जाईल. बरोबर आहे. आता बघा, हे दिसतं का? मी तुम्हाला आता जस्ट फक्त मॅग्नेटबद्दल बोललो होतो. बघा, मॅग्नेटची क्लासिफिकेशन दिली, इलेक्ट्रोमॅग्नेट काय असतं. सेम लाईक दॅट बघा, हे बघा, याला म्हणतो आपण नंबर ऑफ टर्न्स. बघा, 1 2 3 हे जे वेडे असतात त्याला म्हणतो आपण नंबर ऑफ टर्न्स. क्लिअर आहे? याला म्हणतो असतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. हे लक्षात ठेवा म्हणजे कारण आपल्याला फॉर्म्युले डिस्कस करायचे आहे. बरोबर. त्याच्या आधीने मी थोडं तुम्हाला परमेबिलिटीबद्दल समजून सांगतो. बघा, नेमकं परमेबिलिटी म्हणजे काय असते. बरोबर आहे. बघा, आता ही परमेबिलिटी समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला थोडं आहे ना, बघा, आपण याला थोडं इरेज करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला परमेबिलिटी समजायला सोपं जाईल. बघा, व्हॉट इज मीन बाय परमेबिलिटी, कारण याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे परमेबिलिटी. बरोबर आहे. आता ती काय असते ती आपण थोडं डिस्कस करू. ओके. बघा, मी काय म्हटलं? परमेबिलिटी. बरोबर आहे. नंतर आपण त्याला परमेबिलिटी ही एक मॅग्नेटिक सर्किटचीच कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. आता जर तुम्ही इथं थोडं याला बारकाईने बघितलं ना सर, तर याच्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात यायला लागली. ती म्हणजे काय? ती म्हणजे काय रे? ती म्हणजे काय? मला याच्यातून एक गोष्ट समजायला लागली की याच्यामध्ये बघा मला नावातच काही मिनिंग सापडायला लागला. बघा, परमी, आठवतं बघा, परमी आणि ॲबिलिटी हे दोन शब्द मी तोडले. बरोबर आहे. मी तुम्हाला मॅक्झिमम सांगितलं की नावातूनच बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. बघा, परमी आणि ॲबिलिटी. परमी म्हणजे होतं परमिशन आणि ॲबिलिटी म्हणजे होतं आपण त्याची पात्रता. बरोबर आहे. आणि याला आपण म्यूने शो करत असतो. कशाने शो करतो? याला म्हणतो आपण म्यू. ऑलरेडी फिजिक्समध्ये बघितलेलं आहे. कशाने शो करतो आपण? म्यू. परमी ॲबिलिटी म्हणजे परमिशन आणि ॲबिलिटी या दोघांचं कॉम्बिनेशन तयार झालं. मग सर मला याची डेफिनेशन नाही कळाली. बरोबर आहे. चला आपण त्याची डेफिनेशन लिहून घेतो. बघा, मी काय म्हणू शकतो? दी ॲबिलिटी ऑफ मटेरियल. काय म्हणू शकतो मी? बघा, दी ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. अरे, टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज परमेबिलिटी. दॅट इज कॉल्ड ॲज परमेबिलिटी. म्हणजे मला परमेबिलिटी म्हणजे सुद्धा कळालं सर, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. पण अजून पण क्लिअर नाही झालं. मग आता मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा, लक्ष द्या माझ्याकडे. बघा, मी काय केलं, एक मटेरियल घेतला. समजा मी हा घेतला ॲल्युमिनियमचा. बरोबर आहे. आणि एक दुसरा मटेरियल घेतला, मी सपोज घेतला हा आयर्नचा. जस्ट फक्त एक लक्षात ठेवा आता. बरोबर आहे. किंवा मी याला अजून एक नाव दिलं, समजा ए नाव दिलं आणि एक नाव घेतलं समजा मी पी. म्हणजे याचा अर्थ मला एवढं क्लिअर आहे की दोन्ही मटेरियल वेगळे, एक ॲल्युमिनियम असेल एक आयर्न असेल, वेगळे घेतले फक्त. ए नावाचा मटेरियल, बी नावाचा. त्या अगोदर थोडं पुन्हा परत वापस का, इथं तुम्हाला मी अजून थोडं काही गोष्टी सांगतो. बघा, मी काय केलं, हा एक कंडक्टर घेतला. बरोबर आहे.
एक दुसरा एक कंडक्टर घेतला, बरोबर आहे की नाही रे. याला म्हटलं आपण ए कंडक्टर, याला म्हटलं आपण बी कंडक्टर. तर या ए कंडक्टरमधून 10 इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आणि या कंडक्टरमधून सर 15 इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, बरोबर ना. मग इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यालाच मी म्हटलं होतं सर करंट, आणि हा जो 10 इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आणि 15 इलेक्ट्रॉन्स फ्लो होतो, मला याच्यावरून क्लिअर कळालं सर 100% बीचा करंट हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू ए. क्लिअर आहे, म्हणजे ए पेक्षा बी मध्ये करंट कसा आहे सर, जास्त फ्लो होतो, बरोबर आहे का. याच्यामध्ये जास्त करंट इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, मला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे मी त्याला करंट म्हटलं होतं, म्हणजे माझ्यासाठी बी कंडक्टर चांगला आहे ना. समजायला बघा, दोन कंडक्टर होते, ए कंडक्टरमधून 10 इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, बी कंडक्टरमधून 15 इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. मग ए कंडक्टरमधून 10 फ्लो होतात, म्हणजे याचा अर्थ याचा करंट कमी असेल सर का, याच्यामधून जास्त इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. मग माझ्यासाठी चांगला कोणता आहे बी, 15 इलेक्ट्रॉन्सवाला बी चांगला आहे माझ्यासाठी, बरोबर आहे ना. तसं सेम आता वापस इकडे या. मी काय म्हटलं तुम्हाला, जसा तिकडे करंट असो तसा मला इकडे अभ्यास करायचा मॅग्नेटिक फ्लक्स. मग मी तुम्हाला सपोज म्हटलं इथं माझ्या 10 फ्लक्स सेटअप होत असेल किंवा 10 फ्लक्स फ्लो होत असेल, इथं माझ्या 15 फ्लक्स फ्लो होतात, बरोबर आहे. मग इथं जर माझ्या 10 फ्लक्स फ्लो झाले, याचा अर्थ याचं मॅग्नेटिझम तेवढं स्ट्रॉंग नसेल जेवढं याचं मॅग्नेटिझम स्ट्रॉंग असेल. समजायला का, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हा मटेरियल माझ्यासाठी चांगला आहे ना, हा मटेरियल माझ्यासाठी कसं आहे, चांगला आहे ॲज कम्पेअर टू हा, म्हणजे कारण याचं मॅग्नेटिझम किंवा याच्या मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, याची ॲबिलिटी जास्त आहे, याची ॲबिलिटी कशी आहे, कमी आहे. म्हणजे हा जास्त फ्लक्सला परमिशन देतोय, जास्त फ्लक्स फ्लो होण्यासाठी परमिशन देतोय, हा नाही देत, बरोबर आहे. मग माझ्यासाठी हा मटेरियल चांगला आहे ना. मग मी असं म्हणू शकतो ना सर की माझी परमेबिलिटी याची कशी आहे, जास्त आहे, आणि याची परमेबिलिटी माझी कशी आहे, कमी आहे, बरोबर आहे. मग परमेबिलिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज परमिबिलिटी. म्हणजे जेवढ्या जास्तीत जास्त फ्लक्स फ्लो होतील त्याची परमिबिलिटी कशी असेल, जास्त. जेवढं कमी फ्लक्स फ्लो होतील त्याची परमिबिलिटी असेल, कमी. आणि त्याला आपण कशाने शो केलं होतं, म्यूनी. तर सर याचा म्यू जो असेल तो कमी असेल मग, आणि बीचा म्यू कसा असेल, जास्त असेल. हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, पुढे गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल, बरोबर आहे का. या परमिबिलिटीचे पण अजून 2 टाइप्स पडतात. एक म्हणजे असेल फ्री स्पेस परमिबिलिटी आणि एक रिलेटिव्ह परमिबिलिटी. मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो, जस्ट फक्त लक्षात ठेवा, बरोबर आहे. हा क्लिअर आहे. हे परमियन्ससाठी म्यू वापरत नाही. हा ओके, बघा कळालं. मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा कळाले सर मला, MMF पण कळाला, रिलॅक्टन्स पण कळाला, परमियन्स पण कळाला, आणि परमेबिलिटी पण कळाली. हां चला, हे आपण पुढे डिस्कस करू. ओके, अपेक्षा करतो इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित कळालेलं असेल. ओके चलो, तर हे जे मॅग्नेटिक सर्किट जे असेल ना, हे तुम्हाला कम्प्युटेटली स्टडी करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल, बरोबर आहे. जसं इकडे करंट होता तसं इकडं फ्लक्स आहे, जसं इकडे MF होतं तसं इकडे MMF आहे, जसं इकडे रेजिस्टन्स आहे तसं रिलक्टन्स आहे, जसं इकडे कंडक्टन्स आहे तसं परमियन्स आहे, बरोबर आहे. लक्षात ठेवा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी एकदा कम्प्युटर अभ्यास केला की तुम्हाला समजायला अजून इझी जाईल. ओके.